मुलीची छेड काढल्याप्रकरणी भाजप नेत्या रक्षा खडसे आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी मुलीला सोबत घेत पोलीस ठाणं गाठलंय आणि टवाळखोरांविरोधात तक्रार दिली आहे. मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी खासदार रक्षा खडसेंच्या कन्येसह अन्य मुलींची देखील छेड काढली आहे. रक्षा खडसेंच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकानं टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, तर सुरक्षा रक्षकाला सुद्धा धक्काबुक्की करण्यात आल्याचा रक्षा खडसेंचा दावा आहे. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून छेडछाडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टवाळखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील रक्षा खडसे करतायत. मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल, कायदे भरपूर आहे, पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे. मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे, तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8:45च्या दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथळी या गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे. हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे. हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये. तर या सगळ्या प्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. भाजपच्या मोठ्या नेत्याच्या मुलीची छेड काढल्याचं हे प्रकरण मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात हा सगळा प्रकार घडलाय आणि या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलीस ठाणं गाठलेलं आहे आणि तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. या सगळ्या दरम्यान सुरक्षा रक्षकांना या टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण या टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकाला सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की केली, पलटवार केला असा रक्षा खडसेंचा आरोप आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींनंतर जर खासदार कन्या जी वावरत असताना बॉडीगार्ड सुद्धा तिच्या समवेत असतात, त्यांच्यावर टवाळखोरांकडून हे कृत्य केलं जातं, धक्काबुक्की केली जाते, तर सामान्य मुलींचं काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. एकीकडे स्वारगेट, बदलापूर, पुण्यातल्या कोयता गँगची दहशत हा सगळा प्रकार घडत असताना दुसरीकडे जळगावमधून ही बातमी आता समोर येते. रक्षा खडसे यांनी या सगळ्या प्रकरणी पोलीस ठाणं गाठत तक्रार सुद्धा दाखल केली आहे. लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सुद्धा जोर धरते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाथाभाऊ, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? राज्यात मुली सुरक्षित नाहीत का हा सवाल आता यातून उपस्थित होतोय. घटना दुर्दैवी आहे. राज्यभरामध्ये अशा अनेक घटना अलीकडे निदर्शनास आलेल्या यापूर्वी घटना घडतात. मुलींच्या छेडखानीचे विषय काही नवीन नाहीयेत, पण मुली तक्रार द्यायला घाबरतात. त्यामुळे अनेक विषय पोलिसांपर्यंत पोहोचते नाही. परंतु या ठिकाणी हा जो विषय घडलेला आहे त्या ठिकाणी याची गंभीरता यासाठी आहे की तिथे पोलीस हजर होता आणि त्याने अडवलं ज्या गुंडांना, त्याने पोलिसांनाच मारहाण केली आणि पोलिसांना शिवीगाळ केली. शेवटी त्या पोलिसांना 353 दाखल करावा लागला त्याच्या विरुद्ध. तो लगेच जामीनवर सुटलाही. यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल करत आहेत. असे गुन्हे असताना सुद्धा त्याच्यामधला एकाला तर वॉरंट निघालेलं होतं, फरार होता. तो फरार आरोपी असतो कसा, दिसतो कसा यात्रेमध्ये मोकाट फिरताना, हे काही अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतात. पण हा प्रश्न या संदर्भात एक सामाजिक प्रश्न आहे. यामध्ये सरकारने अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पोलीस प्रशासनाचा धाक वाटेल अशा स्वरूपाचं कारवाई झाली पाहिजे. नाही तर पोलीस दिसल्यानंतर पोलिसांनाच मारहाण होत असेल तर
तर मग आणखी जायचं कुणाकडे आपण त्या ठिकाणी. आणि खरंय. स्वतः मुली जर येत नसतील, घाबरतात मुली हं, की बा याच्यातनं काही निर्माण होणार नाही, नाव बदनाम होईल वगैरे. हं. या ठिकाणी ह्या मुली पुढे आल्या, त्यांनी तक्रार दाखल केली, त्यांचं तर मी स्वागतच करतो. अशा मुलींनी पुढे आलं पाहिजे आणि कारवाई करायला भाग पाडलं पाहिजे. निश्चित. नाथाभाऊ, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.